की आता जर इक्विटी फंडांमध्ये गोल्ड हे येणार असेल, तर मग वेगळे गोल्ड किंवा सिल्व्हर ईटीएफ मध्ये गुंतवणूक करायची का थांबवायची का काय करायचं नेमकं? ऍक्च्युली कसं आहे, किती गुंतवणूक करू शकतात तर 35% डिस्क्रिशनरी आहे. पण जर का मी लॉंग ओनली इक्विटी फंड मॅनेजर असेल तर नॉर्मली मी 80-90% इक्विटीचा एक्सपोजर घेतो. बेनिफिट एवढाच आहे की कदाचित मी एक्स्ट्रीमली शुअर असेल तर मी कॅश कॉल जो नॉर्मली घ्यायचो, कॅश कॉल म्हणजे लिक्विड फंडांमध्ये किंवा कॅशमध्ये बसायचं, तिथे गोल्ड सिल्वरचा ते अंतर्भूत करू शकतात पोर्टफोलिओमध्ये. महत्वाचं काय लक्षात घे, गोल्ड सिल्वर यांची एक वेगळी सायकल आहे. बरोबर. आता तू रिसेंटली बघितलं असशील तर $5,400 पर्यंत गोल्ड वर गेलं होतं पर अंश. आता ते 4,500 ला खाली आलंय. गेल्या दीड वर्षामध्ये सोन्याने प्रचंड परतावा दिला, वेळेस निफ्टी फ्लॅट राहिला होता. अशा परिस्थितीत म्हणजे बाजाराचा रिटर्न हार्डली 2-5% असेल आणि तेव्हा गोल्डनी 50% आणि चांदी अगदी $125 पर अंश पर्यंत गेली होती. म्हणजे त्यातला परतावा तर तू म्हणशील ऑलमोस्ट 3x 4x झाला होता. सो हे जर का बघितलं तर सोन्या चांदीच्या एक वेगळ्या सायकलमध्ये त्यांच्यामध्ये अलोकेशन असणं फायद्याचं ठरू शकतं.